देवेंद्र फडणवीस साहेब, आपण 2014ला जे धनगर समाजाला आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची आजपर्यंत आपल्या माध्यमातून पूर्तता करण्यात आली नाही. म्हणून आपण आज आठवण करून देण्याकरिता मल्हार योद्धे दीपक भाऊ बोराडे हे 16 मार्चपासून आझाद मैदानी ह्या ठिकाणी आमरण उपोषण करतायत. आज त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा एक कणसुद्धा नाही. आज उपोषणाचा 7वा दिवस आहे. त्यांची तब्येत खालावलेली आहे, त्यांची प्रकृती बिघडलेली आहे आणि महाराष्ट्रातील धनगर समाजामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि देशभरातील धनगर समाजाचा आपल्यावरती रोष राहू नये, आपल्या पार्टीवरती रोष राहू नये, ह्याकरिता उद्या 23 तारीख आहे आणि 23 तारखेला निर्णायक महामेळावा आझाद मैदानी ह्या ठिकाणी होतो. त्यावेळी जो निर्णय घ्यायचा तो निर्णय घ्या आणि त्या ठिकाणी ST आरक्षणाच्या अंमलबजावणीचा GR पारित करून दीपक भाऊ बोराडे यांच्या हातात देण्याचं काम करा आणि त्यांचं उपोषण स्थगित करून देशभरातील धनगर समाजाला न्याय देण्याचं काम करा. अन्यथा देशभरातील धनगर समाज तुमच्या विरोधात व तुमच्या पार्टीच्या विरोधात देशभरात रस्त्यावरती उतरायचं काम करेल आणि त्या रोषाला तुम्हाला समोर जावं लागेल आणि तुम्हाला कदापि हा धनगर समाज माफ करणार नाही, हे प्रथमतः आपण लक्षात ठेवावं.